दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा बघ बघ दिसत आहे ना. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आदेश बांदेकरकडून मनापासून नमस्कार. परत या, परत या बाळासाहेब, परत या. खरंच बाळासाहेबांचा तो आवाज पुन्हा ऐकता येईल, बाळासाहेबांना पुन्हा एकदा जवळून बघता येईल, त्या आठवणी. पण आज महाराष्ट्रात फिरत असताना बाळासाहेब गेलेच नाहीत, कारण बाळासाहेब आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी परत येतोय अशी एक छान साथ घातली गेली. लढायचं नाही, लढायचं. आणि मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे, पण त्यामध्ये एक माणूस उभा होता, बाळासाहेब ठाकरे. ए नाही, बी. बी फॉर बाळकडू. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. एक वेळ जेवून राहील, पण मुंबई सोडणार नाही आता. तुम्ही बोलवलं, मी येतोय. संजय राऊत प्रस्तुत रॉयल मराठा एंटरटेनमेंट निर्मित बाळकडू या चित्रपटाचे निर्माते आहेत स्वप्ना पाटकर आणि दिग्दर्शक अतुल काळे. या भागात बाळकडू या चित्रपटाविषयी गप्पा मारण्यासाठी आत्ता या चित्रपटाचे दोन प्रमुख असं मी म्हणेन, कारण अनेक प्रमुख आहेत, पण त्यापैकी पडद्यावर दिसणारे दोन प्रमुख, एक म्हणजे नेहा पेंडसे, तुमचं स्वागत. थँक्यू. आणि त्याचबरोबर उमेश कामत, तुमचंही स्वागत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नेहा, स्वागत आहे या कार्यक्रमात. थँक्यू. प्रचंड टेन्शन दिसते आता चेहऱ्यावर. का टेन्शन कसलं आहे? मला खरंच खूप आनंद होतोय की मी एकदा भाऊजी म्हणू का तुम्हाला, असं झालंय मला. पण त्यासाठी मला वहिनी म्हणायची परवानगी मिळेल का? किंवा लवकर वहिनी होणार आहात का? किंवा झालेल्या आहात का? म्हणजे व्हायचं आहे तेव्हा बघा, कुणाच्या घरात जर उत्तम वर असेल तर लवकरच यांना वहिनी होण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी आपले प्रस्ताव पाठवा. त्यासाठी टाईप करा www. मी लगेच सुरू झालो किंवा 57575 वरती SMS करा, सांगून टाकतो. नको ना? नको नको. एनिवे, बरं, मग बालपण कुठलं? मी तशी वाढलेली मुंबईत आहे, सावंतवाडीची आहे मी, पण कधी सावंतवाडीला कुठे? वज्राट हे आमचं गाव. म्हणजे सावंतवाडी पासून किती किलोमीटर? वज्राट मला वाटतं एक 40 किलोमीटरवर. कुठल्या बाजूला? म्हणजे कधी गेले नाही तिकडे. बरं, म्हणजे मला वाटलं सावंतवाडीवरून एक रस्ता गोव्याला जातो, एक रस्ता कुडाळच्या दिशेने जातो, आय थिंक त्या एक रस्ता आकेरीच्या दिशेने जातो. अहो नाही, मला एवढं खरंच माहित नाही, कारण काय झालंय, माझे बाबा इंदोरचे असल्यामुळे लास्ट 2-3 जनरेशन हे इंदोरमध्येच होते आणि मी तिथे जास्त गेली आहे. बरोबर. म्हणून मला सावंतवाडीला, पण आमचे त्याचे आधीचे अँसेस्टर्स जे होते ते सावंतवाडीचे होते. म्हणजे कोण? त्याच्या आधीचे माझे लाईक ग्रेट ग्रेट ग्रँडफादर अँसेस्टर्स. हे म्हणजे कोण असतात? हे नातेवाईक आहेत का? का सावंतवाडीत असं कोणाचं आडनाव आहे का? काय होय? अरे मला माहित नाही ना. एक सांगू का, एक लक्षात ठेव, महाराष्ट्रात वाढलेलं असल्यामुळे मला लहानपणापासून मराठीचं बाळकडू मिळालेलं आहे. वा 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 वा. आणि त्यामुळे कदाचित तुम्ही असं करणार ना? नाही 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 नाही. काय? अरे तसं नाही, मला म्हणायचं आहे की ते अँचेस्टर म्हणजे काय हे सांग. मँचेस्टरच्या बाजूला अँचेस्टर. म्हणजे पूर्वी मॅचेस सावंतवाडीत व्हायच्या ना फुटबॉलच्या. एनिवे, ही गंमत असणारच. अँचेस्टर म्हणजे पूर्वज वगैरे का? असंच असतं का काही? हो. चला, सावंतवाडीवरून सुरू झालेला प्रवास. मग इंदोरला कधी गेलात? इंदोरला लहानपणापासून जाते मी, कारण सगळे आता म्हणजे मम्मीचं सासर तिकडेच असल्यामुळे येणं जाणं लहानपणापासून खूप आहे. मम्मीचं सासर म्हणजे
बाबा वगैरे असतात आजोबा वगैरे तिथेच. आय डोंट नो द राईट वर्ड्स. या दॅट्स द रिझन आय सेड. पण करेक्ट आहे. हो ना. मम्मीचाच हे सासर. काय मी नाही बोलणार आता इकडे. उगाच सगळे कॉन्शियस करतायत मला. नाही कोणी कॉन्शियस केलंय तुला. आता आम्ही कॉन्शियस होऊ थोड्या वेळ. अनकॉन्शियस. आता आम्ही अनकॉन्शियस होऊ 15 मिनिटांनी. बरोबर. मला सांग तुम्ही कोण कोण इंदोर मध्ये? नाही, मी नाही बोलणार. भाऊ गिव्ह अप केलं 5 मिनिटाला 30 मिनिटं आहेत. नाही मला म्हणायचंय आई वडील आणि कोण कोण तुम्ही राहायला घरात? अच्छा. इंदोरला. इंदोरमध्ये आम्ही इथेच आहोतो. अगं बाई तुझं जन्मस्थान कुठलं? मुंबई. मी मगाशी सांगितलं ना, बॉर्न अँड बॉटम इन मुंबई. इंदोरला का गेली? तुम्ही मी विचारलं म्हणून तू इंदोरला गेली. बरं ठीक आहे. म्हणजे मुंबईत कुठे राहायला? अंधेरीमध्ये. शाळा कुठली? सेंट लुईस कॉन्व्हेंट हायस्कूल. हे कुठे असतं? 4 बंगला. 4 बंगल्याला. बाबा काय करायचे? अजूनही करतात तो. काय करतात? अरे नोकरी करतात, व्यवसाय आहे, काय करतात? गाल दुखायला लागले. बाबा टेक्सटाईल इंजिनियर आहेत. बरं. आमच्या फॅक्टरीज आहेत भिवंडीमध्ये. आम्ही कपडा बनवतो. अरे व्हेरी गुड. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म नेहरूनगर कुर्ला. त्यानंतर 20-1 वर्ष माझं म्हणजे लहानपण माझं सांताक्रूज RBI कॉलनीत गेलं. रिझर्व्ह बँक कॉलनी. नंतर पुन्हा बॅक टू नेहरूनगर कुर्ला आणि आता सध्या चेंबूरमध्ये राहतो. बरोबर. शाळा BPM हायस्कूल खार. म्हणजे आजपर्यंत राहणं सगळं मुंबई. सगळं मुंबई. तुम्ही मुंबईतच. हो. तुमचं कॉलेज कुठलं? मी करस्पॉन्डन्सने केलं. मी कोणत्या कॉलेजला गेले नाही. इनफॅक्ट माझ्या शाळेची पण जरा एक मज्जा स्टोरीच आहे अरे जरा. आवडेल ना आम्हाला ऐकायला. मी खूपच लहानपणापासून काम करत असल्यामुळे एकतर मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते. पहिलं कुठे गेलं? एकता कपूरची पहिली सिरियल कॅप्टन हाऊस म्हणून, ती माझी पहिली सिरियल होती. तर आणि तेव्हा आजकाल स्कूल्स बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह असतात, पण माझी शाळा तशी काही खूप कोऑपरेटिव्ह नव्हती. तर मग माझा बराच वेळ म्हणजे असे फरफट व्हायची माझी जाम, किंवा माझे टीचर्ससुद्धा कोऑपरेटिव्ह नव्हते. तर मग अशा सगळ्या कन्फ्युजिंग आणि स्ट्रेसफुल वातावरणामुळे 9वीतच माझ्या आईने माझं नाव काढून टाकलं होतं शाळेतून. हो. हे मला माहिती इथे बोलण्यासारखं नाही. काही हरकत नाही. खरं सांगू का, इथे बोलू शकतो आपण. इथे बोलू शकतो कारण हा कार्यक्रम अत्यंत खरा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम असा आहे की याला कुठलेही मुखवटे नाहीत. इथे आपलं मन मोकळं करायचं असतं आणि मोकळेपणानं छान छान गोड गोड बोलून सगळं काढून घ्या माझ्याकडनं तुम्ही. नाही म्हणजे 9वी नंतर तू शाळेतच गेली? नाही गेले. मी आय कम्प्लिटेड माय 10th. कसं काय ते घरी यायचे शिक्षक? नाही म्हणजे माझं आता मी त्या शाळेचं नाव नाही घेणार, पण असं एक ऍडजस्टमेंट केलं होतं की जेणेकरून माय प्रेझेंटी वॉज टेकन केअर ऑफ. कारण तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये होतात. मी ती शाळा अटेंड करायची, पण त्या शाळेने समजून घेतली की माझी अडचण काय आहे. आणि थँक्स टू दॅट स्कूल की मी, कारण 10वी मध्ये मी बरीच कामं केली. मी देवदास नावाची फिल्म केली आपली संजय लीला भन्सालीची, किंवा माझी दुनिया रंगीन नावाची एक सिरियल चालू होती, किंवा आणखीन माझी 2-4 कामं चालू होती. तर माझं मॅक्झिमम काम, जेव्हा आपण म्हणतो की 10वीत आपण काही काम करत नाही आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष देतो, तेव्हा मॅक्झिमम काम मी 10वीत असताना केलं होतं. तर म्हणून माझं म्हणजे प्रवास हा शाळेचा असा खूप आगळा वेगळा होता. नेहा, जर आई बाबांनी त्यावेळेला अभ्यासच कर असं सांगितलं असतं तर एक उत्तम अभिनेत्री आपल्याला मिळाली नसती आणि या क्षेत्रामध्ये तिला काम करायला कदाचित बंधनं आली असती. आय कम्प्लिटली अग्री. माझ्या मम्मीने स्पेशली खूप सपोर्ट आणि विश्वास आईबाबांनी दोघांनी ठेवला, आणि मला वाटतं 2000 मध्ये हा एक खूप धाडसी निर्णय होता. खरंच आहे. मुलीचं हित तिच्या वडिलांपेक्षा चांगलं कुणालाच कळू शकत नाही. आज काय योग आहे बघा, इकडे आईने हित साधलं होतं, आईने हित ओळखलं होतं. बाप लेकीच्या या अशाच नात्यांची गोष्ट कन्यादान पाहायला विसरू नका. 24 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी मराठीवर. तुझ्या बाबतीत कसं झालं? नाही, माझं काही नाव वगैरे काढायची वेळ आली नाही मला. पण तू नाव काढलंस का मग? हो, पण अर्थात मी त्याचं सगळं क्रेडिट माझ्या आई वडिलांना देईन. त्यांचा सपोर्ट नसता किंवा त्यांचा पाठिंबा नसता तर कदाचित हे शक्यच झालं नसतं. तू कोणाला मिस करतोय सर? अर्थात आई वडिलांना. कठीण आहे बोलणं.
आय नो आय सो मी म्हटलं काहीतरी व्हायला पाहिजे. या बाळाला अगदी लहानपणापासून बघितलंय, ह्याच्याबरोबर खूप काम केलंय. खूप अनेक आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे प्रसंग स्ट्रगलच्या काळात सुद्धा आठवतं. झी मराठीच्या त्या जुन्या ऑफिसच्या खाली आपण मिसळ खायला उभे होतो. कायम माहिती होतं पोरगं नाव काढणार. मी समजू शकतो किती मिस करत असशील. काही कमी पडणार नाही. आठवणी दाटल्या होत्या, पण त्याच गप्पांच्या ओघात आज उमेश तू सेलिब्रिटी आहेस. म्हणजे आज ऑटोग्राफ घ्यायला म्हणून मुली तुझ्याकडे म्हणत धावतात नाही, कारण उत्तम काम करतोस तू. पण मगाशी जी मला पटकन आठवण आली, तो दिवस आठवतोय तुला का रे? अंधेरी कुर्ला रोडवरचा. ॲब्सोल्युटली. झीच्या ऑफिस, जुनं ऑफिस. हां ॲब्सोल्युटली जुनं ऑफिस होतं. स्ट्रगलिंगचा काळ होता. प्रश्नचिन्ह, हां प्रश्नचिन्ह होतं. आणि तेव्हा तुझी जी जबान असते की तेव्हा मला वाटतं तूच सांगावंस. तेव्हा तू काय सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी विश्वास दिला होता किंवा कॉन्फिडन्स दिला होता. आणि तेव्हा आणि आमचा प्रचंड विश्वास, कारण कॉलेजपासून आम्ही ह्याच्याबरोबर काम करतो. कॉलेजला ह्यांनी आमच्याकडनं काय काय करून घेतलेलं आहे मला आठवतं आहे. आणि त्याच्या जीवावर आम्ही युनिव्हर्सिटी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स मारलेले आहेत, जिंकलेले आहेत, हरलेलोही आहे. मग आम्ही जमिनीवर पोहलो वगैरे आहे. रात्री 12 वाजता येऊन वगैरे त्यांनी आम्हाला उद्या एक इव्हेंट आहे आणि रात्री 12 वाजता उद्या आम्ही काय करणार आहोत आम्हाला माहीत नाही आहे. आणि रात्री 12 वाजता ह्याच्या डोक्यात कल्पना येतात, ओके तुम्ही एक काम करा, पोहा इकडनं तिकडे. मग आम्ही पोहलो आहोत. मग एक कल्पना काय येते, मग आम्ही त्याच्यावरती रात्र 4 वाजेपर्यंत आम्ही एक गोष्ट तयार करतो. आम्ही मग ते परफॉर्म करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता इव्हेंट असते. आम्ही तसेच आणि पहिले येतो. बापरे. मुंबई विद्यापीठाने दिलेले हे खूप चांगले क्षण आहेत आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. मी मुंबई विद्यापीठाचा सांस्कृतिक समन्वयक होतो. थोडंसं दिग्दर्शन जमतं का बघत होतो त्यावेळेला. आणि ही सगळी मंडळी वेगवेगळ्या महाविद्यालयातनं आलेली. आणि मग त्यातून उमेशबद्दल सांगायला मला आवडेल की उमेश हा वर्सटाईल, म्हणजे उमेश एका वेळेला 4-4 ॲक्टिव्हिटीमध्ये काम करायचं. हिंदी एकांकिका, हिंदी स्केट, मराठी एकांकिका, मराठी स्केट, माईम, या सगळ्यात उमेश असायचा. बाप रे. आणि 5 गोष्टींच्या रिहर्सल्स या आणि फोक डान्स आणि फोक डान्स करायचं. आणि ह्या सगळ्या रिहर्सल म्हणजे उमेशने रिहर्सल कशा केल्या आहेत हे मुद्दाम सांगतो की आज बऱ्याच जणांना स्ट्रगल करणाऱ्यांना पटकन मिळतं असं वाटतं. पण उमेशने रिहर्सल मी बघितलेली आहे. सकाळी 9 वाजता सुरू झालेली रिहर्सल पहाटे 5 वाजता संपायची आणि परत 8 वाजता सुरू व्हायची. 2 किंवा 2.5 तास जिथे मिळेल तिथेच झोपायचे आणि काम करायचं. आणि इतकंच नाही तर ऑल इंडियाला सुद्धा, संपूर्ण भारतातून सुद्धा गोल्ड मेडल मुंबई विद्यापीठाला आणून देण्यात त्याचं खूप मोठं योगदान होतं. वाव, क्या बात आहे उमेश. बरं, एनिवे, तर या गप्पांमध्ये मला तुला विचारायचं आहे की आता मग लग्न तुझं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. नाही, मला का खात्री करायची होती कारण प्रियाने मला लव्ह मॅरेजच सांगितलं. कोणावर तिच्यावर विश्वास नाहीये तुझा? पाहत असणार आहे ती. नाही, हॅपी जर्नी ना, प्रवास चांगला. बरं मला सांग, कोणी कोणाला प्रपोज केलं रे? खरं तर दोघांना कळलं होतं पण सांगायला कोणी तयार नव्हतं. आम्ही खूप वेळ घेतला एकमेकांना ठरवण्यासाठी. काही 1-1.5 वर्ष तरी आम्ही फक्त फोनवरती मेसेजवरती होतो. 9 ऑगस्टला तिने विचारल्यानंतर मी 18 सप्टेंबरला तिला हो म्हटलं. आणि अर्थात मी 1-2 दिवसात हो म्हणूच शकलो असतो तिला. माझं मनातलं उत्तर नक्की होतं, तयार झालं होतं. पण मला तिला काहीतरी असं सहज साधं म्हणायचं नव्हतं. 18 तारखेला तिचा वाढदिवस असतो. बरं. सो मी ठरवलं की एक तिला छानसं सरप्राईज असं एक छान मुवमेंट आपण क्रिएट करूया. आणि मग मी तिला 1 महिनाभर अजून ताणलं आणि 18 सप्टेंबरला मी फायनली तिला हो म्हटलं. आपल्या बाबतीत कसं काय? काहीच नाही घडत आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे खूप दुःख आहे मला या गोष्टीचं. का? कोणीच प्रपोज वगैरे केलं नाही कधी कॉलेजमध्ये? प्रपोज खूप केलं, मला नाही असं काही असं वाटलं नाही किंवा आवडलं नाही त्याच्यामुळे नाही केलं. मग कधी साधारण विचार आहे? कोणी असं सापडलं की लगेच म्हणेन मी हो. म्हणजे साधारण काय, म्हणजे कसा असावा? चांगला असावा. एक डायरेक्ट टाईप होत आहे तिकडे, सगळं लक्षात ठेव. एक पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे, असे तयार होतील समोर येतील. ओके, हा का, हा बघ, हा. नाही, पण तरी सुद्धा एक चांगला असावा. 2 काही नाही हो, मी तुम्हाला खरं सांगते, असं चांगलं वाईट काही नसतं. जो तुम्हाला एक्सेप्ट करेल आणि ज्याला मी एक्सेप्ट करू शकेन झाला तोच. तो करू शकेल हा प्रश्नच नाहीये.
बरं, बाळकडू करताना कसं वाटलं? खूपच मजा, खूप छान. अर्थात बाळकडू या फिल्ममध्ये जेवढी उमेशची कमिटमेंट आहे कॅरेक्टर वाईज किंवा एकंदरीत फ्लो त्याचा जो आहे, प्रवास आहे फिल्ममध्ये. प्रवासाबद्दल सांगत होता. हो, काय ते? मला वाटतं उमेशचा प्रवास आधी उमेशने सांगावा, कारण त्याच्यातच मेजर उत्तरं लपलेली आहेत. नाही, आधी तू तुझा सांग ना. नाही, पण तरी सुद्धा सांग ना. माझा प्रवास ना, म्हणजे माझ्या मते इतका उत्तम प्रवास नशिबानेच मला मिळालेला आहे. खूप सुदैवी समजतो मी स्वतःला की अशा पद्धतीचा सिनेमा मला करायला मिळाला आणि अशा पद्धतीचं कॅरेक्टर मला करायला मिळालं. खूप दडपण होतं खरं तर हा सिनेमा करताना, किंवा सुरुवातीला सिनेमा सुरू होण्याच्या आधी जेव्हा पहिल्यांदा अतुल आला होता हे स्क्रिप्ट घेऊन. एक मिनिट, अतुल म्हणजे? अतुल काळे, आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते डॉक्टर स्वप्ना पाटकर. आपण एक काम करूया ना, या नोटवरती डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं होम मिनिस्टरमध्ये. म्हणजे चित्रपट बाळकडू याचा प्रवास आत्ता सुरू झाला, पण हा प्रवास सुरू होताना निर्मात्या म्हणून तुमची लगेच आठवण आली, पण त्याआधी तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईचंच. मुंबईचं? हो. व्हेरी गुड. बरं, मग मला सांगा, बाळकडू या चित्रपटाची निर्मिती करावी, कारण यापूर्वीचा कुठला चित्रपट? नाही, यापूर्वी कोणताही चित्रपट केलेला नाही आहे. हां, पण बाळकडू लहानपणापासून घरात मिळतच राहिलेला आहे, हे तुम्हालाही माहिती असेल. आणि तिथूनच खरं तर सुरुवात झाली. नाही म्हणजे खरं सांगायचं तर आबांना हा चित्रपट खूप आधीपासून करायचा आबा होता. म्हणजे संजय राऊत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आबा. त्यांना खूप आधीपासून एक बाळासाहेबांना काहीतरी श्रद्धांजली म्हणून काहीतरी करावं असं वाटत होतं. मीच ठरवलं काहीतरी लिहायचं, लिहिली कथा आणि त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही सुद्धा ऐकलंय आणि ते ज्या रीतीने झालं ते आवडलं आणि तिथूनच सुरुवात झाली. तुम्ही खरं तर कथेच्या सुरुवातीपासून आमच्या सोबत आहात, हे सगळ्यांना माहितीच असेल. नाही, पण अशा तऱ्हेने बाळकडू हा चित्रपट करावासा वाटला. मग बाळकडू हे टायटल कुठून आलं? बाळकडूची कथा माझी असली तरी नाव आबांचंच आहे. कारण ह्याच्यावरही बराच विचार केला गेला. शेवटी त्यांनी विचार केला की लहान मुलांना जसं बाळकडू दिलं जातं तेच आपण देतोय. बाळासाहेबांचे विचार म्हणजे बाळकडूच आहे, जे प्रत्येकाला पोलिओचा डोस असतो, तो डोस दिला की बाळ सशक्त राहतं, म्हणून हे बाळकडू नाव आलं. उमेश, आता सांग प्रवासाबद्दल. मला अनेकदा असेही प्रश्न विचारले जातात की या भूमिकेसाठी तू काय अभ्यास केलास किंवा काय हे केलं, तर माझं त्याच्यावरती नेहमीच हे उत्तर असतं की मला अभ्यास करण्यासाठी कुठली पुस्तकं वाचावी नाही लागली. माझ्या मते असा नेता होणं शक्य नाही ज्यांनी एक पक्ष तर निर्माण केलेलाच आहे, त्या पक्षातले सगळे त्यांचेच आहेत, पण इतर पक्षातलेही म्हणजे ते एका पक्षाचे नाही वाटत मला. तो विचार, हा तो विचार, आणि ते इतर पक्षातले कार्यकर्ते असू देत, नेते असू देत, मला एवढी खात्री की त्यांच्याही मनात तितकंच प्रेम त्यांच्याबद्दल. असा एकमेव नेता हा आहे, ह्या शतकातला एकमेव नेता मला वाटतं की हा आहे. त्यामुळे मला वेगळा अभ्यास करायची गरजच नाही लागली. अतुल उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे तो त्याच्या डोक्यात क्लिअर होता. अतुल काळे दिग्दर्शक, आता आपण त्यांना भेटायलाच पाहिजे ना. स्वागत करूया दिग्दर्शक अतुल काळे. अतुल, स्वागत होम मिनिस्टरमध्ये. एक चित्रपट होता, त्याच्यात होम मिनिस्टरचंच सगळं आणि त्यातून घडणारा चित्रपट, म्हणून मला त्याने शूटिंगला बोलवलं होतं. बघितलं, आज मला तुला बोलवता आलेलं आहे. नाही, आणि योगायोग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याच दिवशी ते लिहिलं गेलं होतं, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो असामी अशी ती या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि त्या दिवशी ठरलं होतं की मी हा सिनेमा करणार आहे, आणि तोही तुमच्या थ्रू. मी स्वप्नाताईंना आणि संजय राऊत साहेबांना भेटलो, तुम्ही मला घेऊन गेलात तिकडे, आणि खरंच माझं नशीब होतं की मला एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर आणि हा एवढा मोठा सिनेमा करता आला. प्रामाणिकपणे काम करत राहिल्यावरती जे काही होतं ते कदाचित घडलेलं असेल. काय बाबा अतुल, तू सांग या चित्रपटाविषयी. कारण मला अजूनही तो पहिला दिवस आठवतो, ज्या दिवशी आपण स्वप्नाताईंच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि संजय राऊत साहेबांनी आबांनी विचारलं, बाळासाहेबांबद्दल काय माहिती आहे तुला? मी म्हटलं, म्हणजे सामान्य माणसाला जेवढं माहिती आहे तेवढं मला माहिती आहे, म्हणजे सिनेमा करायचा आहे यांच्यावर, मग करशील का? म्हटलं हो. म्हटलं मी करीन, पण थोडा अभ्यास करावा लागेल आणि मी तयार आहे. त्यावर धनाधन सगळी पुस्तकं आली अशी टेबलावर, हे सगळं वाच आणि आपण करूया. तर मला भयंकर दडपण आलं होतं. आणि पहिली गोष्ट अशी होती की हा सिनेमा 23 जानेवारीला रिलीज करायचा आहे. म्हटलं अरे, आत्ता आपण ऑगस्टमध्ये आहोत आणि 23 जानेवारीला रिलीज करायचा, कसं काय?
आणि बघा बाबा करायला लागणार ना, नाहीतर बघ तू काय काय. मी म्हटलं आता हो बोललो आहे, पण नंतर ती कॉन्सेप्ट ऐकली. ती कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला की वेगळी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर गणेश आणि अंबरसारखे लेखक लाभले आणि आबांचं मार्गदर्शन होतं आणि एक छान टीम झाली आणि बाळकडूची टीम रेडी झाली आणि वी आर रेडी टू रिलीज इट ऑन 23rd. आणि तुम्हाला दिलेलं प्रॉमिस मी पाळलंय. क्या बात आहे. पण मला असं वाटतं हा पहिला चित्रपट आहे ज्यांनी सुरुवात करण्याआधी तारीख दिली होती की ह्या दिवशी आम्ही रिलीज करणार. आणि ठरलेल्या दिवशी 23 जानेवारीला म्हणजे आज हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे आत्ता आपल्याला थांबावं लागणार आहे, पण या गप्पा तुम्हाला माहिती आहेत अर्धवट झालेल्या आहेत. अजून खूप बोलायचं आहे. तेव्हा हे बाळकडू घेण्यासाठी सज्ज होऊ या चित्रपटगृहात. आजचा भाग इथे संपवत असलो तरी सुद्धा पुन्हा भेटणार आहोत याच गप्पांसाठी होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.